जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये शनिवारी सकाळी अर्ध्या तासाच्या फरकाने 2 महिलांची सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडल्या आहेत। या दोन्ही घटनांमधील चोरटे एकच असून ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। या घटनांमुळे महिला वर्गात दहशतीचं वातावरण असून चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांचा कोणताही धाकच राहिलेला नसल्याचं स्पष्ट झालंय। अंबरनाथ पूर्वेतील रिलायन्स रेसिडेन्सी भागात राहणाऱ्या कोमल जग्यासी या सकाळी 7 वाजताच्या सुमारास रिलायन्स रेसिडेन्सीकडून कैलाश कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या टर्फमध्ये योगा करण्यासाठी जात होत्या। यावेळी त्यांच्या मागून एका स्कूटरवर ट्रिपल सीट आलेल्या चोरट्यांनी त्यांची 10 ते 12 ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून पोबारा केलाय। त्यानंतर हेच चोरटे मोरिवली पाड्याकडून निसर्ग ग्रीन मार्गे अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या बीकेबिन रोडवर आले। तिथे नवरेनगरमध्ये राहणाऱ्या विजया इंगळे या मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या असताना निसर्ग ग्रीन्सच्या झेप्टो डिलिव्हरी सेंटर बाहेर याच चोरट्यांनी त्यांची रेकी करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचलं। मात्र मंगळसूत्राचा छोटासा तुकडा चोरट्यांच्या हाती लागला, तर उर्वरित मंगळसूत्र मात्र त्यांच्या ओढणीत अडकल्याने वाचले। याबाबत या दोघींनीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली। मात्र दोघींच्याही तक्रारीवरून पोलिसांनी एकच सामायिक गुन्हा दाखल केला। मी सकाळी 7:20 ला घरातून निघाले फिरायला जाण्यासाठी, वॉकिंगसाठी। तर तिथं नवरेनगरच्या इथं खाली पुढे 3 बाईकवाले उभे होते। त्यातला एक मुलगा ब्लॅक टी-शर्ट घातलेला त्यांनी, आणि ते उभे होते। मग त्यांनी मला बघितलं, मी पुढे निघून गेले, ते माझ्या पाठीमागून आले आणि चेप्टोच्या आसपास त्यांनी माझ्या गळ्यातली मंगळसूत्र खेचलं। तर अर्ध त्यांच्या हातामध्ये गेलं आणि अर्ध माझ्या ओढणीमध्ये अडकलं। मी ओरडले पण ते निघून गेले पुढे। 4-5 माणसं होती तिथे, त्यांनी मला बघितलं आणि 2-3 माणसांनी त्यातलं मला घरी आणून सोडलं। काय नाही, ते बोलले आम्ही तुमची FIR करून घेतो। त्याच्या अगोदर एक बाई होती तिथे, तिचं पण असंच काहीतरी झालेलं, चेन वगैरे खेचलेली, आणि मी ज्या मुलाचं वर्णन केलेलं तेच त्या बाईंनी पण सांगितलं होतं। तर बहुतेक 30 मुलं होती ती। तर मग त्यांनी त्यांची कंप्लेंट येऊन घेतली, नंतर आमची घेतली। मग कॉम्प्युटरमध्ये त्यांचं टाकलं आणि ते बोलले की एकाच ह्याच्यामध्ये आपण FIR करूया। मैं सुबह को 6:55 को घर से निकली थी रिलायंस NX से। फिर मीरा वाटिका के इधर वहाँ पे मतलब उधर टर्फ है, वहाँ पर योगा में जा रही थी। तो मीरा वाटिका के इधर 3 लोग पीछे से मतलब गाड़ी पे आए, एक्टिवा पे जैसे गाड़ी थी, वो लोग आए थे और मेरा चैन खींच लिया और इधर मेरे को लगा भी है, और सामने फास्ट गाड़ी चला के चले गए। चैन मतलब 10-12 ग्राम का होगा, पहले का है। 7:20 तक हम गए, फिर वहाँ पर पुलिस चौकी में शिकायत किया। आता सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांची ओळख पटवत असून दुसरीकडे उल्हासनगर क्राईम ब्रँचने देखील चोरट्यांचा माग काढायला सुरुवात केली। त्यामुळे एकीकडे शिवाजीनगर पोलिसांच्या चोरट्यांना कोणताही धाक उरलेला नसताना आता क्राईम ब्रँचकडून तपास केला जात असल्यामुळे तरी चोरटे पकडले जातील अशी आशा व्यक्त होत आहे। संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।